केची बीचचा व्ह्यू तुम्हाला असा समोर दिसत आहे. समोरच आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ला पाहायला मिळत आहे. थोड्या वेळाने आपण तिकडे पोहोचणारच आहोत. हे जे किल्ले आहेत ते गोवा फोर्ट, फतेहगड आणि कनकदुर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे समोरच. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दीप शिवरकरमध्ये. तर आज आपण आलो आहोत सुवर्णदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सुवर्णदुर्ग. तर आज आपण पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, आहे किल्ल्याचा मुख्य द्वार. बोटीतनं उतरल्यानंतर आपल्याला भले मोठे असे 2 बुरुज पाहायला मिळतात आणि आपल्याला महाद्वार कुठे आहे ते पाहायला मिळणार नाही, कारण गोमुख पद्धतीने महाद्वार बनवलेला आहे, जो जवळ आल्याशिवाय आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि महाद्वार आणि कमानीचे काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतलेले आहे. दोन्ही बाजूने आपल्याला भले मोठे 2 बुरुज पाहायला मिळत आहे आणि उजव्या हाताला आपल्याला बजरंगबली पाहायला मिळत आहे. खूप सुंदर असे कोरीव काम आपल्याला बजरंगबलीच्या मूर्तीमध्ये पाहायला मिळत आहेत. नक्षीदार असे कमानी पाहायला मिळत आहे आपल्याला महाद्वारामध्ये. महाद्वाराच्या पायथ्याशी आपल्याला कासवाची कोरीव मूर्ती दिसत आहे. दरवाजाच्या आतील बाजू उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला सैनिकांची देवडी पाहायला मिळते. खूप भली मोठी अशी देवडी आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप उंच अशी शिडी आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंड्स, खूप अशी उंच आपल्याला शिडी पाहायला मिळते. किल्ल्याचा व्ह्यू पहा किती सुंदर आहे, समुद्र किनारा. इथे एक आपल्याला तोफ पाहायला मिळत आहे, भरपूर जुना असा तोफ. पहिले शत्रूवर मारा करण्यासाठी हे तोफ इथे ठेवण्यात आले होते. तर आपल्याला पाहण्यात मिळत आहे 1, 2, 3, 4 आणि 5. इथून शत्रूवर तोफांचा मारा करण्यात येत असे.
पूर्वीचं आपल्याला बांधकाम पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी आपल्याला बांधकाम पडीक दिसत आहे. छोटे छोटे जे छिद्र दिसत आहेत तिथून शत्रूवर बाणाने वार केला जात असत. इथेही आपल्याला पाहायला मिळेल. इथेही आपल्याला छिद्र दिसत आहे. जे लोकेशन आपल्याला खाली दिसत आहे इथूनही बाणाने किंवा इतर त्यांचे हत्यार असतील पूर्वीचे त्यांनी वार करण्यात येत असेल. इथून आपल्याला दिसत आहे. खूप विचार करून हा किल्ला बांधलेला दिसत आहे आणि इतर किल्ल्यांपेक्षा आपल्याला इथे जे इतर किल्ल्यांपेक्षा इथे जे आहे तुम्हाला इथे पूर्ण भिंतीमध्ये तुम्हाला छिद्र दिसतील ज्याने शत्रूंवर लढा चढवला जात असेल. सर्वांचा तुम्हाला लोकेशन खाली दिसत असेल. जर शत्रू कुठूनही आला तर त्याला किल्ल्यापर्यंत पोहोचता येत नसेल. हे तुम्हाला पूर्ण किल्ल्याच्या अवतीभोवती पूर्ण एक एक फुटावर असे छिद्र तुम्हाला पाहायला मिळतील. तर ह्या हेतूने हा किल्ला बांधलेला आहे की शत्रू आला तर कुठल्याही दिशेने आला तरी तो किल्ल्यावर तो हल्ला चढवू शकत नाही. त्या माणसांनाही पूर्ण दक्षता घेतलेली आहे. किल्ल्याला 15 बुरुज असून सिद्धीला सलोगी फॉलो करून ठेवणारे वीर महापुरुष कान्होजी आंग्रे यांच्या नावावर स्वर्ण अक्षरांनी लिहिले गेलेले इतिहास म्हणजे ह्या गडाचे किल्लेदार म्हणून आपले कान्होजी आंग्रे यांना ओळखले जाते. किल्ल्यावर आपल्याला 2 गोड्या पाण्याच्या विहिरी आणि 35 तोफा आणि एक चौरस्ता आपल्याला पाहायला मिळेल. ज्या चौरस्त्याने फक्त एकच व्यक्ती आतमध्ये शिरू शकतो असा या चौरस्त्याचे महत्त्व होते. ह्या किल्ल्यामध्ये आपल्याला धान्य कोटा आणि जुन्या वाड्याचे अवशेष पाहायला आपल्याला मिळतील. इतर किल्ल्यांपेक्षा तुम्हाला हा किल्ला जरा वेगळा वाटेल. कारण ह्या किल्ल्याला संरक्षण म्हणून भरपूर छिद्र आहेत आणि चारी बाजूनी सैनिक इथे रक्षण करत असणार पूर्वी आणि शत्रूची नजर या किल्ल्यावर भरपूर असणार. त्यामुळे हे छिद्र तयार केलेले आहेत शत्रूवर लढा चढवण्यासाठी. इतरून खाली पाहण्यासाठी भरपूर काय पण रान जंगल भरपूर आहे त्यामुळे आपल्याला खाली जाता येणार नाही. ज्या खडकावर हा किल्ला बांधण्यात उभा करण्यात आलेला आहे त्याचा खडक तुम्हाला आपल्याला असा पाहायला मिळत आहे. बा किल्ल्याचे बांधकाम पहा. खूप सुंदररीत्या किल्ला उभा केलेला आहे आणि मजबूती पाहाल तर खडकाला एकदम गच्च असा धरील असा किल्ल्याचा बांधकाम आहे. इथेही आपल्याला कोटार पाहायला मिळत आहे. पक्ष्यांचे आवाज तुम्हाला येत असतील. खूप सुंदर असे आवाज येत आहे पक्ष्यांचे. त्याचे अवतीभोवती भरपूर रान असल्यामुळे आपल्याला नीट फिरताही येत नाहीये आणि व्यवस्थित काही पाहताही येत नाहीये. किल्ल्याची तटबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप अशी
मजबूत अशी आपल्याला तटबंदी पाहायला मिळत आहे. किल्ल्याची जी तटबंदी आहे तिथे आपल्याला तोफांचे आणि बाणांचे छिद्र आपल्याला पाहायला मिळत आहे, जे किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी केलेले आहेत. खूप विचारपूर्वक हा किल्ला बांधलेला आहे आणि इतर राजे, इतर शत्रू जे होते त्या किल्ल्यावर नजर ठेवून असणार, त्यामुळे ही योजना आखली असणार. तटबंदीला तोफ जास्त आणि धनुष्य बाणाचा मारा जास्त करता येईल ह्या हेतून हा किल्ला बांधलेला आहे. समुद्रमार्गे जर चोर रस्त्याने जर शत्रू किल्ल्यावर मारा करण्यासाठी येत असतील तर ही योजना आखलेली होती. तोफांची आणि धनुष्यबाणाची हे छिद्र केलेले आहेत तटबंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. किल्ला हा जो उभारण्यात आला आहे तो खडकाचा बेट आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप मजबूत असा खडक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि किल्ल्याचा बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे. खडक आणि महाराजांनी जे सुधारणा केलेली आहे किल्ल्यात ती आपल्याला पाहायला मिळत असेल. खडकाच्या किनारी एकदम मजबूत असा बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे. जर समुद्राच्या लाटानेही कमकुवत होत नाही असा बांधकाम आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंड्स, किल्ला खूप सुंदर आहे आणि पर्यटकही भरपूर येतात, पण आयोजन आणि नियोजन हे दोन्ही फेल आहेत. किल्ल्याची साफसफाई कोणी करत नाही, त्यामुळे पर्यटकही कंटाळतात किल्ला पाहण्यासाठी. पण किल्ल्याची साफसफाई नसल्यामुळे इथे काहीच पाहायला मिळत नाही व्यवस्थित. फ्रेंड्स, इकडनं आलात किल्ल्याच्या उजव्या बाजूला आतमध्ये शिरताना आपल्याला ही विहीर पाहायला मिळते, पण खूप फिरल्यानंतर आपल्याला कळेल की इथे विहीर आहे म्हणून, कारण रान इतकं आहे की कुठे काय ते दिसून येत नाही. पर्यटकही इथे आलेले आहेत पण ते कंटाळले आहेत आणि दुरावस्था पाहून खूप असे वैतागलेले आहेत की किल्ल्याची एवढी दुरावस्था कुठल्या किल्ल्याची पाहिली नाही. एवढी दुरावस्था या किल्ल्याची पाहायला मिळत आहे. पर्यटक येऊन सुद्धा इथे दुर्लक्ष केला जात आहे. जे आपल्याला पाहायचं आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही किल्ल्यात. जर स्वच्छता केली तर किल्ल्यात भरपूर काय पाहण्यासाठी आहे, पण जंगल असं असल्यामुळे इकडे आपल्याला फिरता येत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला जी वास्तू आहे ती आपल्याला व्यवस्थित पाहण्यात मिळत नाही. ही जी माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे पूर्ण जंगल, हे किल्ल्याचे मुख्य ठिकाण आहे, पण जंगल असल्यामुळे आपल्याला इथे कुठे फिरता येत नाही. पूर्ण रान आपल्याला पाहायला मिळत आहे. तर फ्रेंड्स, परत आपण आलो आहोत किल्ल्याच्या प्रमुख द्वाराजवळ. माझ्या मागे तुम्हाला
पवनपुत्र हनुमान पाहायला मिळत असेल, जे किल्ल्याच्या प्रमुखद्वाराच्या उजव्या बाजूलाच आहे. आणि हे जे प्रमुखद्वार तुम्हाला पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही डिझाईन आखलेली आहे. खूप सुंदर अशी आपल्याला डिझाईन प्रमुखद्वारावर पाहायला मिळेल. कमानी, जी कमानी आहे भरपूर नक्षीदार अशी कमानी आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, येण्या जाण्यासाठी मार्गही खूप दुर्दैवी अवस्थेत पडलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बोट तिकडे लागते, तरी इकडले बोटवाले काय करतात, खडकाजवळ आणून बोट लावतात. तिकडनं आपल्याला येताना भरपूर संकटाची सामोरे जावं लागतो. तुम्हाला इथून रस्ता पाहायला मिळेल. बोट जी आहे ही पूर्ण खडकात लावण्यात येते, त्यामुळे पाय घसरून पडण्याचे चान्सेस भरपूर काय आहेत. जर तुम्ही सुवर्णदुर्ग पाहायला येत असाल तर बोटवाल्याला इकडे बोट लावण्यात मना करा आणि बोट तिकडे पलीकडे लावा, जिथे वालू आहे तिथं उतरण्यासाठी खूप चांगला आहे. असे खडकांना आपल्याला वाट बनवत जायला लागतो. जायत असल्यामुळे आपल्याला पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त असते इकडे. आणि सरपट भरपूर आहे, शेवाली आलेली आहे खडकाला. बोट जी आहे ही त्या खडकाच्या पलीकडे वालू आहे, तिकडे थांबवली जाते. पण तसं न करता बोटवाले आपल्याला इथं खडकाजवळ घेऊन येतात आणि आपलाही जीव धोक्यात घालतात. त्यांनी खरा म्हणजे मार्गदर्शन करायला पाहिजे की कुठून जायचं आहे कुठून नाही हे त्यांनी सांगायला पाहिजे. कारण इथे येणारे सर्व नवीन असणार, त्यामुळे कोणाला कसा जायचं आहे कसा नाही ते माहिती नसतं. मेन प्रवेशद्वार आहे, तिथे पूर्ण बोट जाते वालूवर. पण तिथं न नेता बोटवाले आपल्याला इकडे घेऊन येतात खडकावर. वर परतीच्या मार्गावर तर किल्ला कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा. किल्ल्याची तटबंदी खूप सुंदररीत्या रचलेली आहे आणि किल्ल्याची भिंतही खूप मजबूत अशी रित्या बनवण्यात आलेली आहे. किल्ल्याच्या अवतीभोवती आपल्याला खडक पाहायला मिळत आहे. तुम्ही विचार करू शकता की पूर्वी शत्रू जे येत असतील ते कसे येत असतील. आता तर आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी असून सुद्धा आपण 100 वेळा विचार करतोय किल्ल्याच्या जवळ येण्यासाठी. तर पूर्वी शत्रू जे होते ते निर्दयीपणे किल्ल्याच्या अवतीभोवती येत होते. त्या हेतूने आपल्याला तटबंदीत किल्ल्याची तटबंदी आहे, त्यामध्ये आपल्याला तोफांचा मारा करण्यासाठी योजना आखलेली दिसत होती आणि तीर बाण जे आहेत त्यांनी मारा करण्यासाठी योजना आखलेली पाहायला मिळत होती. फ्रेंड्स, किल्ले जे उभारण्यात येतात ते असे खडकावर उभारण्यात येतात. जे आपल्याला इतर किल्ले जेवढे आपल्याला समुद्रात किल्ले पाहायला मिळतात ते असे खडकावर आपल्याला उभे राहिलेले पाहायला मिळतील.
फ्रेंड्स आपण आलो आहोत हरणाई बंदरमध्ये. मासेमारीच्या होड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण आहोत आता परतीवर. तर फ्रेंड्स सुवर्णदुर्ग जाताना आपल्याला उजव्या हाताला किल्ले गोवागड म्हणजे गोवा फोर्ट हा आपल्याला लागतो. ते छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इथनं येऊन गेलेले आहेत असा त्या फलकावर लिहिलेला आहे. बाहेरून खूप छोटासा किल्ला दिसणारा किल्ले गोवा फोर्ट आणि गोवा गड असे बोलतात. ते सुवर्णदुर्गाच्या आजूबाजूला आपल्याला 3 किल्ले पाहायला मिळतील. काही बांधकाम आपल्याला जांभा दगडाचे पाहायला मिळत आहे, तर काही बांधकाम आपल्याला दगडांचे पाहायला मिळत आहे. आतमध्ये खूप अंधार असल्यामुळे आपल्याला काही क्लिअर दिसणार नाही. तर फ्रेंड आपल्याला समोर दिसत आहे 5 पंढरी आणि समोर पाहायला मिळत आहे सुवर्णदुर्ग. किल्ल्याचे काही भिंती आपल्याला पडलेले पाहायला मिळत आहेत. इकडली भिंत आपल्याला पडलेली दिसत आहे. तटबंदी आहे ते आपल्याला पडीक दिसत आहे. तर हे आहे किल्ले सुवर्णदुर्ग. तर आपल्याला या किल्ल्याची भिंती आपल्याला पडलेल्या पाहायला मिळत आहेत, जे लाटांच्या माराने कोसळून गेलेले आहेत. या किल्ल्याचे नाव आहे गोवागड, गोवा फोर्ट असे या किल्ल्याचे नाव आहे. तर कॅमेरा आहे जीत शिवलकर यांच्या हातात. नवीन कॅमेरामॅन आहेत आमचे चॅनलचे. हॅलो, माझे नाव शिवलकर आहे. पप्पाचे शूटिंग मी खेळाले. शूटिंग गावली ऐकून सबस्क्राईब केला. ह्यावर शूटिंग केला. तर सुवर्णदुर्गपेक्षा इथे स्वच्छता जरा चांगली आहे. किल्ल्याची तटबंदी आपल्याला पडलेली दिसेल. कॅमेरा मारून आपल्याला जे दाखवणार आहे की तटबंदी कशी पडलेली आहे. तटबंदी पाहत असाल तर पूर्ण पडलेली दिसत आहे. सर्व आपल्याला हा जो बांध आहे इकडे पडलेला आहे. इकडे जे तुम्हाला पडीक दिसत असणार
हे पूर्ण कोसळलेले आहे खाली. इकडनं आपल्याला एकच दगड आहे पाय ठेवण्यासाठी. भविष्यात किती किल्ल्याची तटबंदी शिल्लक राहील सांगू नाही शकत, कारण आत्ता तर 30-40% आपल्याला किल्ला हा पडीगत दिसत आहे. पूर्ण दगड आहेत, ही जी खाली पडलेली दिसत आहे ते पूर्ण कोसळले आहेत. फ्रेंड्स, हा जो बांधारा आपल्याला पाहायला मिळत आहे, ऐश्वर्याचा कॅमेरा मारेल खाली, तो बांधारा पूर्ण कोसळलेला आहे. जे पूर्ण तटबंदीचे दगड आहेत ते पूर्ण खाली कोसळून गेलेले आहेत. किल्ल्याचा जो बुरुज आहे तो एकच शिल्लक राहिलेला आहे, तो आपल्याला समोर पाहायला मिळत आहे. बाकी किल्ल्याची तोडमोड भरपूर झालेली आहे. किल्ल्याचा जो बुरुज आहे तो एक मात्र हाच आहे शिल्लक राहिलेला. बाकी आपल्याला सर्व बांधकाम जो आहे तो पडलेला दिसत आहे. समोर आपल्याला पाण्याची विहीर दिसत आहे. पण आधी वरची अवस्था पाहूया काय आहे किल्ल्याची ती, नंतर आपण तिकडे जाऊ. आपण आता आलो बुरुजाच्या पायथ्याशी. पूर्ण किल्ल्यामध्ये बांधकाम थोडासा ठीकठाक आहे, तो आज दिसत आपल्याला समोर. बाकी सर्व बांधकाम तटबंदी सर्व पडून कोसळून गेलेली आहे. हे आहे किल्ल्याचे एक मात्र शिल्लक राहिलेले बुरुज. इथून आपल्याला किल्ल्याचा पूर्ण आराखडा पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, गोवा फोर्टमध्ये आपल्याला गोड्या पाण्याची विहीर पाहायला मिळेल. गोवा फोर्टची गोड विहीर, गोड्या पाण्याची विहीर मला पाहायला मिळत असेल. किल्ले गोवा तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.